श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे आहे. तर या पारायणाची सांगता केव्हा करायची, पारायणाला आपल्याला केव्हा बसायचं आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्याला गुरुचरित्र पारायण का करायचं हे आपण बघूया. तर गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी किंवा आपल्या घरात आर्थिक काही प्रॉब्लेम असेल, मुलाबाळांचे असो किंवा मग धन दौलत याबाबत जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही अडीअडचणी असतात, तर गुरुचरित्र पारायण केल्याने हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, हे सगळे संकट आपले दूर होतात. आणि अजून एक सांगायचं ठरलं तर ज्यांना कोणाला संतती प्राप्ती हवी असेल तर त्या व्यक्तींनीही गुरुचरित्र पारायण करावे. किंवा घरामध्ये पितृदोष असेल, प्रत्येकाला हा पितृदोष काही ना काहीतरी असतो, तो पितृदोष दूर करण्यासाठी गुरुचरित्र पारायण केलं जातं. गुरुचरित्र पारायण हे 1 दिवसातही केलं जातं, 3 दिवसात केलं जातं किंवा मग 7 दिवसातही केलं जातं. तर त्याची सांगता ही आपल्याला 8व्या दिवशी करायची असते. जर तुम्ही 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर त्याची सांगता ही 8व्या दिवशी करावी लागते. तर आपण ही सगळी संपूर्ण डिटेल माहिती बघूया. तर सर्वात पहिले आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं बसायचा दिवस तो म्हणजे शुक्रवार आणि तो नरसिंह सरस्वती महाराजांचाही दिवस आहे. तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. तर येत्या 13 तारखेला म्हणजेच शुक्रवारी आपल्याला पारायणाला बसायचं आहे. तर त्याची सांगता ही आपल्याला 20 तारखेला म्हणजेच पुढच्या शुक्रवारी आपल्याला सांगता करायची आहे. तर 7 दिवसाचं पारायण आपल्याला पूर्णपणे गुढीपाडव्याच्या दिवशीच संपवायचं आहे आणि त्याची दुसऱ्या दिवशी आपल्याला याची सांगता करायची आहे. तर आपण 13 तारखेला शुक्रवारी पारायणाला बसणार असाल तर त्याच्या आदल्या दिवशी रात्रीच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला आपण 4 श्वान म्हणजेच 4 कुत्र्यांसाठी चपातीचा छोट्या छोट्या चाणक्या बनवायच्या आणि त्या 4 श्वानांना म्हणजेच कुत्र्यांना खाऊ घालायचा आणि एका गाईला आपल्याला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. जेव्हा आपल्याला पारायणाला बसायचं आहे त्याच्या आदल्या दिवशीच ही आपल्याला सेवा करायची आहे. बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस विसरून गेले तर त्यांनी प्रश्न विचारला होता की ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण आपल्याला सुरुवात करायचं तर त्या दिवशी बसलं तर चालेल का. परंतु आपल्याला जर चुकून जर अशा गोष्टी जर घडल्या तर देव आपल्याला माफ करतो. पण आपल्याला जर माहीत जर असेल तर नक्कीच ही सेवा आदल्या दिवशी करावी. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी केव्हाही बसू शकता, ब्रह्ममुहूर्तावरतीही बसू शकता किंवा तुम्हाला जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल त्यानुसार तुम्ही या वेळात पारायण काळात तुम्ही पारायण करू शकता. तर सर्वात पहिली अट म्हणजे काय, तर गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्याला परान्न घ्यायचं नाही. म्हणजे आपल्या घरातील बायको, बहीण, आई यांच्या हाताचं आपल्याला जेवण खाता येईल, परंतु परक्या व्यक्तीचं जे काही आपले नातेवाईकांचं असेल तर त्यांचं आपल्याला अन्न हे घेता येणार नाही. नाहीतर आपण जी काही पारायण काळात जी काही सेवा केली तर त्या समोरच्या व्यक्तीला त्याचं पुण्य मिळतं. यासाठी आपल्याला पारायण काळामध्ये कुणाकडूनही अन्न घ्यायचं नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पारायण काळामध्ये जमिनीवर झोपायचं. मग जमिनीवर तुम्ही गादी टाकूनही झोपला तरी चालेल, कारण आपल्या घरात साक्षात दत्त महाराज हे पारायण काळात येऊन बसलेले असतात आणि आपल्या गुरूंचं स्थान हे आपल्यापेक्षा वरती असतं नेहमी. म्हणून आपण जमिनीवर गादी टाकूनही झोपू शकता किंवा तुम्ही गोधडी, चटई यावरती आपण झोपू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे मासिक धर्म आला असेल तर त्या व्यक्तीला, त्या ताईला, त्या माता भगिनीला
बाजूला बसवावे. त्या माता भगिनीच्या हातचं काहीही खाऊ नये. सर्वात पहिले आंघोळ करून यावी आणि त्यानंतर मग आपलं पोथीचं जे अध्याय आहे त्याचं पठण करावं, म्हणजे इकडे तिकडे त्याचं आपल्याला हात लागणार नाही याची आपण नक्की काळजी घ्यावी आणि वारंवार आपल्या घरामध्ये गोमूत्र हे शिंपडावं. चौथी गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती घरामध्ये मृत पावली असेल किंवा मग तुम्हाला एखाद्या दहाव्याला मोतीला जाणं गरजेचं आवश्यक असेल तर अशा वेळेस आपण हे गुरुचरित्राचं पारायण अर्धवट ठेवू नये. तर मग आपल्या दुसऱ्या व्यक्तीकडून आपण ते गुरुचरित्राचं पारायण पूर्णपणे आपण ते पठण करून घ्यावं. अर्ध चुकू नये, सोडू नये. तर व्यक्ती ती कशी असावी, फक्त आपण ज्या जाती धर्माचं असेल आपले भावबंद हे शक्यतो नसावे. दुसरे परके हे व्यक्तीकडून आपण ते पठण करून घ्यावं. तर त्या व्यक्तीकडून आपण जेव्हा पठण करून घेतो तर त्या व्यक्तीला काहीतरी यथाशक्ती आपण दानधर्म करावा. आपण जसं म्हणतो ना की आपल्याला एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर ती आपण पैसे देऊन करून घेतो, कारण का तर मग त्याचं पुण्य हे आपल्याला मिळतं. म्हणून आपली जी काही आपण सेवा करतो मनापासून, तर त्या सेवेचं त्याचं फळ हे आपल्याला मिळावं, ना की समोरच्या व्यक्तीला. त्यामुळे आपण हे यथाशक्ती थोडंफार तरी त्या व्यक्तीला दानधर्म हे नक्की करावं. तर हे साधे आणि सोपे एवढे आपले नियम आहे आणि हे जर तुम्हाला परिपूर्ण आणि एकदम परफेक्ट जर तुम्हाला गुरुचरित्र वाचायचं असेल आणि त्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर हे 4 नियम नक्की पाळा आणि साक्षात तुम्हाला दत्त महाराज दर्शन देतील. आता हे झाले नियम, तर त्यानंतर आपल्याला मांडणी कशी करायची आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही गुरुचरित्राची ग्रंथ जिथे मांडणार आहे तर शक्यतो आपल्याला तो ग्रंथ देवघरात किंवा मग आपल्याला उत्तर दिशेकडे आपलं तोंड होईल किंवा मग पूर्व दिशेकडे आपलं तोंड होईल, यानुसार आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. तर पाटाखाली थोडासा रांगोळी काढून हळद, कुंकू, अक्षता अर्पण कराव्या. त्याच्यावरती पाट ठेवून एखादं लाल पिवळं वस्त्र ठेवावं आणि त्याच्यावरती आपल्याला तो ग्रंथ ठेवायचा आहे. तर हा ग्रंथ आपल्याला 7 दिवस बिलकुल हलवायचा नाही. तर अशा सुटसुटीत आणि मोकळ्या जागेवरती आपण जी काही पूजेची मांडणी आहे ती मांडणी करायची आहे. तर सगळ्यात पहिल्याला आपल्याला 2 विड्याची पाने लागणार आहे आणि 1 रुपयाचं नाणं आणि त्याच्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. कोणत्याही पूजेचे सेवा किंवा कोणतीही पूजा आपण करतो तर त्या अगोदर आपण गणपती बाप्पाचं स्मरण करतो, गणपती बाप्पाची पूजा करतो. म्हणून आपल्याला सुपारीच्या रूपाने गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, कारण तो सुख करता आणि दुःख हरता आहे. आपले दुःखाचं तो निवारण करतो. तर स्मरण करून गणपती बाप्पाचं पूजन करावं. त्यानंतर तिथे आपला काही जर संकल्प असेल किंवा तुमची काही इच्छा असेल ती परिपूर्ण व्हावी, यासाठी आपल्याला तिथे एक देवाकडे शेंडी करून एक नारळ ठेवायचा आहे. त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल अर्पण करायचं आहे. तर आपण जिथे ग्रंथ ठेवतो त्या ग्रंथालाही रोज हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावी. आणि त्यानंतर मग तिथे एका साईडला अग्नी ही साक्ष असते. कोणत्याही आपण साधा नैवेद्य दाखवत असेल तरीही दिवा हा प्रज्वलित असावा आणि कोणतीही सेवा, कोणत्याही पूजा करताना अग्नी ही साक्ष मानली जाते. म्हणून आपण अखंड तिथे एक दिवा हा प्रज्वलित करावा. त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प करताना सर्वात पहिलं आपल्याला एक आसन घ्यायचं. जमिनीवरती बसू नये. मंदिरात आपल्याला जमिनीवर बसलं तर चालतं, परंतु कोणतीही सेवा करताना आसन हे जरूर असावं आणि ते पारायण काळात 7 दिवस एकच आसन आपल्याला वापरायचं आहे. तर संकल्प करताना उजवा आपला हात ठेवून त्यामध्ये थोड्याशा हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल त्या हातामध्ये घेऊन आपलं स्वतःचं नाव, कुळाचं नाव, आई वडिलाचं, गोत्राचं नाव घेऊन आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगावी आणि त्या हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं. याने संकल्प केल्याच्या नंतर आपल्याला जी काही सेवा आहे ती
परिपूर्ण होते आणि आपली इच्छा ही पूर्ण होते. जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. म्हणून कोणत्याही पूजेला किंवा पारायणाला जर तुम्ही बसत असाल तर पहिला संकल्प करा आणि त्यानंतर जी काही आपली पारायणमध्ये जेवढे काही अध्याय आहे, पोथी आहे, तर त्यानुसार तुम्ही त्याचं पुढे नंतर पठण करावं. पण पहिल्या दिवशीच आपल्याला फक्त संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या, तिसऱ्या किंवा नंतरचे 6 दिवस आपल्याला संकल्प करायची काहीही गरज नाही. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.